जाणते न गुरु भजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळशंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती। सर्वात काय श्रेष्ठ आहे तर सद्गुरूची भक्ती श्रेष्ठ आहे। इतर अनंत देवता जगतामध्ये आहेत, परंतु त्या देवतेचं भजन केल्याच्या नंतर काय मिळतं? राज्यपद धनसंपत्ती धनलक्ष्मी। आज लक्ष्मीचा सण आहे ना, या ज्या देवता आहेत ते काय देतात? धनसंपत्ती देतात, राज्यपद देतात, इंद्रादिक स्वर्गादिक असणारी पद प्राप्ती होते। मात्र जो पुण्याची पावटी सरे तो इंद्रपदाची ओठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका। या देवता भक्तीने तुम्हा आम्हाला इंद्रादिक पदे प्राप्त होतात, अनंत काही पुण्य प्राप्त होतही, परंतु महाराज सांगतात या दुःखाच्या खाईतून, या अनंत 184च्या बंधनातून तुम्हा आम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, तुम्हा आम्हाला याची मुक्ती मिळायची असेल, त्या निरालंब सृष्टीचा जो परमात्मा आहे, मोक्षपदाचा जो कोणी अधिकारी आहे, त्या मोक्षपदाच्या अधिकाऱ्याची जर तुम्हा आम्हाला भेट घ्यायची असेल तर सद्गुरूचं चिंतन, सद्गुरूचं भजन अत्यंत श्रेष्ठ आहे।